मामीकडून स्वामींची माहिती कळली की त्यांना भेटण्याचे त्याने ठरवले. पण वेळेचा कारण ठरला की अडचण निर्माण होत व दर्शन भेट होऊ शकत नसे. त्यातून निराधाराने जायचे ठरले तर पिशाच्या कानात गोंगाट करून भिंबवत असे. त्यात 1 वर्ष त्रास तसा गेला. 5 वर्षांना सुरू होती. त्यांच्या घरी कळवटाला एकदा त्यांचा दुर्गंधी सुटली. कारण समजले नाही. एक घोंगडी अकस्मात पेटली. फक्त मधला पदर जळून गेला. त्यांना त्रास देत असत. काही दैवी उपायाने झाले. त्यातले एक वय झाले. ते त्रास द्यायचे बंद केला व दुसऱ्याने त्रास दिला तर रक्षण करेन असे सांगितले. एकदा घरात आई नाहीशी झाली. घर बंद असताना गेली कशी कुठे काही समजेना. जे पिशाचे पाठराखे झाले होते त्याने सांगितले की दुसऱ्याने तिला पर्याजवळच्या पाण्याशी नेऊन ठेवले आहे. लगेच जा त्याप्रमाणे तिथे त्यांनी आईला मिळवले. त्याविषयीशिवाय पैसे नाहीसे होणे, बंद पेटी, ट्रंकमधून कपडे नाहीसे होणे असे नावे त्रास होत. एकाने त्यावर गुरुचे तर सप्ताह करायला सांगितलं. पण त्यातही विघ्न. सप्ताह सुरू झाला तर घरातले एकुलती एक बुद्धी म्हैसच नेली अशा ते गाजले होते. म्हणून त्याने शेवटी स्वामींकडे जाण्याचा अगदी निश्चय केला. त्याप्रमाणे निघाले. पाले गावापर्यंत आले. तोच कानात शब्द झाला. गोंगाट होऊ लागला. आले. जातो आहेस तिकडे जाऊ नको, तुझे अनैत होईल. मास्तर मनात म्हणाले की हे नेहमी उलटे सांगते, ह्याचा अनहित आहे म्हणून सांगत आहे असे समजून येताना पांगरेचे स्वामींना भेटायला गेले. त्यांनी पोचेपर्यंत संध्याकाळी सुमारे 5 वाजले. मास्तराने आलेला पत्र स्वामींनी वाचले. त्यांना पाठवून हातपाय धुवून यायला सांगितलं. हातपाय धुवून आले तर त्या दुष्टांत फरक पडला. स्वतःशी बोलावे तसे बडबड आलं. तुला इथे येऊन नकोस म्हणून सांगू होतं तरी आलास. आता थांबू नको. इथे काय खाऊ पिऊ नको. काही वेळाने ती काढतरी पुन्हा परिस्थिती झाली. त्यानंतर ते रिवाजाप्रमाणे त्याने चहा दिला. चहा घेतल्यानंतर परत पिशाची बोलावला. नको म्हणून सांगितलं तरी चहा प्यालास. आता लवकर चल, इथे थांबू नकोस होते. पहाटे मास्तर सांगू लागले आता मला बरे वाटते आहे. सकाळी आम्ही सांगितले की त्रास नाहीसा त्या होण्यासाठी मी उपाय सांगतो. तुमच्याकडून जे होणार नाही म्हणून तुमच्या वडिलांनी ते करावे. रोज गणपती अतिरिक्त 21 आवर्तने करून गणपती अभिषेक करावा. तसेच 7 गुरुचे सप्ताह वाचावे व सप्ताह औदंबराखाली बसून करावे. हे सांगून 4 फुले नारळ व अंगारा दिला. बसायचा अंगाऱ्याचा ताईत करून बांधण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व झाल्यावर त्याचा त्रास नाही झाला. आता हे मुख्याध्यापक पदावर निवृत्त व्हायला आले आहेत. त्यांचे मुलांचे विवाह व्हायला लागले आहेत. तेव्हापासून आता तसा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते तर स्वामींचे प्रत्यक्ष दत्तप्रभूचा अवतार मानतात. आपल्याला कळलेलं जे आपणास ठावावे सगळ्यांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना. स्वामी म्हणले जे आपणास ठावावे सकल जना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना. आम्ही आपणास सांगतोय, तुम्ही त्या जणांना सांगा. तुम्हालाही फायदा होईल. तुम्हाला भविष्यात होणाऱ्या अडचणी त्यात स्वामी आशीर्वाद देतील, कृपा करतील. मला कुठेतरी मदतनीस कोणतरी निर्माण होईल. 100% स्वामी कृपा तुमच्यावर हो. जशी माझ्यावर होईल, मला इच्छा होते तशी तुमच्यावर हो. ही नम्रते स्वामींजवळ कृपा. तुमच्या हातनंही असं महत्कार्य घडवू. महत्कार्यामध्ये मदत हो. आर्थिक, शारीरिक, मानसिक, ज्यामुळे तुमच्या कुळाचा उद्धार होईल आणि कुळाला त्याचा फायदा होईल. श्री रघुनाथ नारायण कोळे, मुक्काम पोस्ट पोळ गावळ, तालुका जिल्हा रत्नागिरी. हे रत्नागिरी मुक्कामी श्री स्वामींना भेटायला आले. वृद्ध, वय सुमारे 70 वर्ष. जुन्या काळाप्रमाणे कोट, रुमाल, कोकणी वहाणे वगैरे वापरणारे, हातात काठी किंवा छत्री वगैरे रडवेले झालेले, अन्य भावाने काकुळ झाले, आपली हकीकत सांगू होते. घर जेमतेम चालत. एवढेच उत्पन्न, एकुलता एक मॅट्रिक झाला मुलगा, पण काही ऐकत नाही, काही करत नाही. आता आमचे उपायंत वय झाले. आजपर्यंत त्रास सोसला, आता सोसवत नाही. पुढे कसे व्हायचे ते याचीच काळजी लागून राहिली आहे. स्वामी घरी काय वस्तू चमत्कार नाहीशा होतात का? काळे होय हो, पण आमची समजूत हा उन्हाळ मुलाचाच काहीतरी करत असेल. स्वामी मुलाचा हुंडडपणा काही गोष्टी सांगा. काळे काय सांगू, कपाळ 1 की 2. कुठेतरी वारा पेलेल्या वारासारखा धावत सुटतो. जेवायला येत नाही. आला तर केलेले 3-4 मासे सर्व स्वयंपाक संपला तरी भूकच लागत नाही. म्हणून नवीन भाकरी, धिरडे, थालीपीठ असे काही करायला सांगायला लागते. तर तव्यावर असतानाच गरम गरम खाऊन टाकतो. एखाद्या वेळी 2-2 दिवस भिजून राहतो. असे सर्व वैताग आहे. स्वतः स्वामी त्याला एकदा घेऊन या. काळे तो येईल त्याची खात्री नाही. आलाच तर वाटेत खाडी, तिथे उडबडी घ्यायची
म्हणून भीती वाटते. काही घाबरू नका, त्याला रत्नागिरी म्हणून घेऊन या आणि इथे आणा. काळे